हॅलो नमस्कार. मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मम्मी आणि सोनू इकडे सेलमला आलेले आहेत आणि अक्षरशः असं होते की आम्हाला व्लॉग बनवायचं लक्षातच राहत नाही. आम्ही गप्पा तर मारतोय, इकडं तिकडं जातोय आणि मी व्लॉगच बनवला नाही. छोटे छोटे काहीतरी व्हिडिओ बनवलेत. आणि आता आम्ही आलो टेरेसवरती, कारण मी तर गहू सुकाय घातलेला, धुतलेला गहू होता, खराब झालता जरा म्हणून. तर म्हटलं चला सोनूला म्हटलं वरनं सेलम बघतो. तर आता इथला नजारा बघा, इतकं छान वाटतंय ना. आलोय इकडे जरा गहू उन्हाला लावावं म्हटलं होतं. आणि हे बघू शकता सेलम, मस्त असं डोंगराच्या मध्ये असलेलं सेलम. हे आमच्या वहिनी साहेब, इकडं किती छान आहे. हे माझ्या बहिणीचं घर. जसं की सेलम मध्ये ना खूप महाराष्ट्रीयन लोक आहेत, तर सगळे जवळच राहतात. आमची कुंडी खराब झाली. आम्ही ना कुंड्या चेंज करणार होतो, कारण कुंडी खराब झालेली. मग मार्केटमधून कुंड्या वगैरे थोड्याशा आणलेल्या. तर मम्मीला आमच्या काही शांत बसू वाटत नाही, कुठं पण गेलं ना काम पाहिजे असते. अक्षरशः मी काम करू नको म्हटलं का रागाली ते मम्मी. मला म्हणते तुमचं तुम्ही करा स्वयंपाक, मी कुंड्या वगैरे सगळ्या चेंज करते. तर मम्मीनं मस्त खत बीत मिक्स करून नवीन कुंड्यातनी माती वगैरे घालून छान असं पूर्ण गॅलरी क्लीन केलेली आहे. आणि आम्ही असे मटके ठेवतो, कारण आता कडक उन्हाळा असतोय ना, मग पाणी घालू ना घालू ते मटक्यातलं पाणी जिरपतच राहतं. आणि इकडे सोनून मी रात्रीच्या जेवणाची तयारी करतोय. इकडे बनते तांदळाची खीर. तर सोनूला राहू दे म्हणत होते बस, पण नाही, थोडंसं दीदी करते हेल्प म्हणून तिथं चालू होतं. तर इकडे आमचं चालू आहे बनवायचं. तर इथे बनते खीर आणि इकडे साधी बटाट्याची भाजी. कारण मम्मी म्हटली आता खीर आणि भाजी आता कशाला दुसरं करते. आणि माझ्या मुलांना ही भाजी खूप जास्त आवडते. लंचला पण अशा प्रकारची भाजी घेऊन जातात. बटाटा जरा वेगळ्या शेपमध्ये नेहमी काहीतरी कट करून द्यायचा, काचऱ्या वगैरे, त्यांना खूप आवडतं. आणि इकडे आर्या मेहंदी काढते सोनूला. तिजीन आम्हीची अशी गट्टी जमली आहे ना, म्हणजे पहिली खूप जास्त लाजायची, जास्त बोलत पण नव्हती. तिला बँगलोरला गेलो ना त्यावेळी पण लाजूनच असायची. पण इकडे आल्यापासून दोघी अशा फ्रेंड चांगल्याच झाले. त्या तिच्यासोबतच खेळायचं, तिच्यासोबतच अभ्यास करायचा, सारखं मामी मामी पाहिजे असते तिला. आणि इकडं चालू आहे दोघीची मेहंदी काढायची. आणि अशा प्रकारे आर्याची मेहंदी झाली. आणि खूप छान डिझाईन काढते, रांगोळी काढते, पेंटिंग करते. तिला खूप जास्त आवडतं हे सगळं. आणि आयंशला काय आज सुट्टी होती, सॅटर्डेला त्याला सुट्टी असते. तर शेजारच्या अंगणवाडीत मी त्याला घेऊन गेलेली. आणि त्या दिवशी संकष्टी दिवशीचा ऊस सगळा असाच पडलाय. सगळ्या गल्लीने काय असं खूप जणांनी घेऊन गेले, तर तो ऊस तसाच होता. आणि या अंगणवाडीत ज्यावेळी गरज होती त्यावेळी माझी मुलं कधीच गेली नाहीत. आणि आत्ता मस्त निवांत जाऊन बसतो तिथं. आज तुम्हाला माहिती आहे का, साऊथ इंडियामध्ये ना सुंडल खूप खातात. तर मी इथं सुंडल बनवते आर्याच्या स्नॅक्ससाठी. हरभऱ्याचं छोल्याचं सुंडल बनवलं जातं. आणि एक तर मुलांच्या डब्यासाठी ना खूप हेल्दी असा ऑप्शन आहे. चटकरणं पण बनतं पण लगेचच. तुम्ही पण ट्राय करू शकता. हेल्दी तर आहेच, आणि कधी पण आरामशीर कुठं मुलांना खेळायला वगैरे घेऊन जायचं असलं ना, आम्ही डब्यात हेच पॅक करून घेऊन जातो. आरामशीर खातात आणि पोट पण भरतं मेन म्हणजे. त्यानंतर मी बनवली होती मसाला इडली. मसाला इडली बनवताना ना आपल्याकडे भाज्या असल्या वेगवेगळ्या, त्या ते सगळं ॲड करून पण आपण त्यात बनवू शकतो. आज माझ्याकडे काहीच नव्हतं, तर मी नॉर्मल मसाला इडली बनवली आहे. हे सुंडल इकडं बनलेलं आहे माझं. साऊथ इंडियामध्ये डॉक्टर आजारी असले ना, कर्ड राईस खावा, इडली खावा, सुंडल खावा, कॉफी ब्रेड खावा, हेच ऑप्शन देत असतात. आणि ही आहे माझी मसाला इडली, जी की खूप टेस्टी असते. आणि मुलांच्या डब्यासाठी ना असे छोटे छोटे झटपट बनणारे ऑप्शन खूप आहेत माझ्याकडे. अभ्यास घेत होते आणि असंच आम्ही गप्पा मारत होतो. तर ना तिच्या क्लासमधल्या मुलांची नावं, म्हणजे फ्रेंड्सची माहिती आहेत, आणि तिचा ती फोटो बघत होते मी, त्यातली नावं विचारत होते. तर तुम्हाला पण माहीत असेल की नावाचा एखादा ट्रेंड आला की येतो. पहिली 90sची नावं कशी होती, नंतर 90s नंतरची नावं कशी होती, आणि आता सध्याची. म्हणजे मी असं म्हणणार नाही की जेनझी वगैरे असं काही नाही, ती नॉर्मल झालं आत्ता जन्मलेल्या मुलांची. आमचा आयांश 4 वर्षाचा आहे. ज्यावेळी आयांश झाला त्यावेळी सगळ्या मुलांच्या नावामध्ये यांश होतं. आयांश, श्रेयांश, आयांश, श्रेयांश, शिवांश, रेयांश, सोमांश, अशी सगळी यांश. आणि आमच्या घरात 3 यांश नावाची मुलं आहेत. प्लस माझ्या बेस्ट फ्रेंड एक आहे, तिच्या मुलाचं नाव पण आयांश आहे.
तो पण एक महिन्या पाठीमागं पुढं झिलमलेला होता आणि ती मला आठवलं ना हसू येत होतं. आणि आर्याच्या एका क्लासमेटचं नाव आर्या सांगते, जी मला अजून बोलता येत नाही. एक शॉक काही आर्या थांबा एक मिनटं. याच्या म्हणजे जे तमिळवाले क्लासमेट्स वगैरे आहेत ना फ्रेंड्स, त्यांचं नाव सांगते. नाव सांगा सांग की काय. येत्विक शुगन कसं नाव घेत असते घरातली. मला राग आला तर आर्या करून ओरडायत रे ते. येत्विक शुगन म्हणूच तर तोंडाचा फेस जायचा. आणि दुसऱ्या दिवशी मी मम्मी सोनूला घेऊन चाललेले मॉलमध्ये. तर आमच्या इथे मॉलमध्ये ना साड्या वगैरे खूप छान भेटतात आणि स्वस्त पण भेटतात. मोस्टली तर ज्या काही साऊथ इंडियन साड्या आहेत त्या इथंच बनत असतात. आणि ही जी पाहताय तुम्ही सॅटिन सिल्कमध्ये अशा डेली वेअरच्या साड्या, जी साऊथ इंडियन शाईनवाल्या आता महाराष्ट्रात पण खूप जास्त विकतात. आणि ही साडी तर तुम्ही पाहिलंच असेल, प्रत्येक बाईकडे असेल किंवा खूप जण ऑनलाईन पण सेल करतायत आणि दुकानात पण हेच महाराष्ट्रात आत्ता पाहायला मिळते. आणि ही आत्ता ही फॅशन खरं येऊन गेले. आणि मी प्राईस बघताना कॅमेरा साईडला घेतला तर ही प्राईस किती आहे माहिती आहे का, 300 रुपयाची साडी आहे फक्त. तर या साड्या अशा त्यांनी बॉक्सच इथं लावून ठेवले 300, 400, 500 अशा साड्या. आणि या साऊथ इंडियन साड्या 400-500 रुपयाच्या. ही एकदम मस्त सॉफ्ट सिल्कमध्ये सॉफ्ट जॉर्जेटमध्ये साडी आहे 300-400 रेंजची मॉलमध्ये बरं का. आणि या साड्या खूप खूप सुंदर असतात इथल्या. मी गावाकडे जाताना पण इथनंच घेऊन जात असते साड्या. त्यानंतर या आहेत कॉटनच्या साड्या. तुम्ही ॲनिमलमध्ये रश्मिका मंदनाची पाहिली असेल व्हाईट आणि रेड, तशा टाईपमध्ये. म्हणजे ही आहे सनगुडी साडी. तर या ना खूप जास्त ट्रेंडिंग आत्ता आहेत आणि खूप दिवसापासून मी तर रिसेल पण खूप साड्या केलेल्या आहेत. आणि इतकं सॉफ्ट म्हणजे कॉटनची साडी आहे, लाईट वेट आहे आणि रिच लुक देतो. ज्या लोक टीचर्स वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी तर उत्तम. मी खूप साड्या विकलेत. तुम्हाला कोणाला हवी असेल तरी मला मेसेज पण करू शकता, कारण ह्या साड्या इकडेच बनतात आणि वाजवी दरात मिळतात. त्यानंतर या साऊथ इंडियन चेक्सच्या साड्या तुम्ही पाहू शकता, एकदम वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन आहे. त्यानंतर आम्ही पोतेसमध्ये आलो होतो. इथे मीच 5-6 महिन्यातनं आले. आज पूर्णच चेंज झाला आहे हा फ्लोअर. आणि इकडे आम्ही ऑर्डर केली होती बिर्याणी, कारण साऊथ इंडियामधली आणि मेन म्हणजे इथली सेलमची किंवा तामिळनाडूमध्ये ही अशी बिर्याणी फेमस आहे. आणि मग काही घरी आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो वास्तुक शांतीला. तर इथं ना माझ्या जाऊबाई आहेत, चुलत जाऊबाई, त्यांच्या घराची खास व्यक्तीला भेटायचं तुम्हाला इकडं. तर आम्ही अजून किती दिवसांनी भेटतोय, एका महिन्याने भेटतोय, ते पण तामिळनाडूमध्ये. तर इथं यांच्या जाऊबाईंच्या घराची पूजा आहे आणि आता आम्ही इथं आलोय सगळ्यातले. पनिशमेंट आहे मग. तर इथं पूजा कशी असते ना, आता पूजा होऊन गेली पण पूजा कशी झाली ते दाखवते. तुम्हाला माहिती आहे का, साऊथ इंडियामध्ये घराची पूजा वास्तुशांती काही पहाटे 4ला चालू होते, 8 वाजेपर्यंत संपते. 4 वाजता सगळी पूजा वगैरे होऊन रिकामे म्हणजे लवकरच रिकामे होतात. मला 6 वाजता ये बोललेली ताई, पण म्हटलं मुलं शाळेत गेल्यावर येते, कारण मला जमणारच नव्हतं यायला खूप लवकर. मग इकडे पूजा वगैरे झाली आहे. हे त्यांचं किचन. आणि साऊथ इंडियामध्ये माहिती आहे किचन मोठं असणं म्हणजे खूप मोठी सुखाचीच गोष्ट आहे, कारण खूप छोटी छोटी किचन असतात, घरं छोटी छोटी असतात. काही लोकांची घरं मी कधी तर दाखवेन, एखादा टूर वगैरे बनवेन. तर आम्ही इकडं पाय वगैरे पडून इकडे आलो. तर हा हे पूर्ण जेवणाचं बेसमेंटमध्ये ठेवलेलं आणि प्रसादच म्हणू शकता. तर इथे आहे पोंगल, गोड शिरा, मशरूम डोसा, इडली आणि या 4 चटण्या, पुरी. मस्त असा बेत होता. आणि हे त्यांचं घर आहे नवीन आणि साऊथ इंडियन टचवालं पूर्ण. तर हे पूर्ण जेवण पाहू शकता. इथे लग्न असो, बड्डे असो, काही फंक्शन असो, अशा प्रकारचाच जेवणाचा बेत ठरलेला असतो. तर हे ताईंचं नवीन घर, जे की साऊथ इंडियन टचमध्ये आहे, तुम्हाला इथं पाहतानाच समजेल पण. आणि इकडे आरोही बसली आहे. तर हे डिझाईन वगैरे पाहिल्यावर समजतं की साऊथ इंडियन वगैरे टच आहे घराला. तर इकडे नैवेद्य वगैरे काही ते ठेवत होते. आणि इकडे पूजा वगैरे लवकर असते, गाईची पूजा असते, गाई घरातनं वगैरे फिरवतात, ते खूप शुभ मानलं जातं. सध्या आमचा वाडा एकत्र झालेला आहे. या सगळ्या जावा, सासवा, इथं सगळेजण बसलेलो आहोत. या सगळ्यांनी फोटो काढायला वास्तुशांतीला. इथं दुसरा ब्लॉगर आहे, इकडे एक ब्लॉगर आहे. तर हे आहे ताईंचं घर आणि खूप छान असं घर बांधलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन ताई. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मस्तपैकी भजी आणली होती आम्ही, का तर ही आहे डाळीची, केळीची, मिरचीची आणि वडा. ही साऊथची मस्त स्पेशल भजी आहेत. आणि याचं पीठ पण वेगळं पण मिळतं बरं का, त्याला भजी बोंडा पीठ म्हणतात. आणि इन्स्टंट पण. वाटलं भजी?
मम्मीनं कशाचं खाल्लं, मम्मीनं मिक्स काढली. काय काय सांग, काय करू? नाही थांब जरा, काय करायचं हे, काय करायचंय? हे मी तुला गिफ्ट देऊ. दर हॅपी बर्थडे आयांश. थँक्यू म्हणला नाही तू. हात लावा, हात लावा सगळ्यांनी. मामीला हात लावू दे की. आयुषूचा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. तर इथं काय आयंशचं बर्थडे सेलिब्रेशन चालू नाही. आज आहे इथं व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन. का तर असंच झालं की सकाळी पिंकी त्याला विचारत होती की अरे आयंश पिझ्झा वगैरे काय खाणार का, देऊ का ऑर्डर करून. तर तो तिला म्हणत होता की मला केक दे केक, म्हणून तिनं केक ऑर्डर केला. म्हटली चला आज व्हॅलेंटाईन्स डे पण आहे आणि तुम्ही लोक सेलिब्रेट करा, खावा. तर इकडं तिनं केक पाठवलेला आणि हा म्हणतो माझा बर्थडे आहे, मलाच ते तिथलंच ठेवलेलं वस्तू घेऊन गिफ्ट मलाच दे, हा चेसबोर्ड. अशा प्रकारे आम्ही व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलेला आहे सर्वांनी मिळून. हे छान केलं गेट आपलं इथं. तिथं दरवाजाला लावलं नाही का? नाही मीच केलं, बंद केलं ग, मीच करते, व्हिडिओ करते त्याचा मी. तर आता आम्ही आलोय पिंकीच्या घरी. रक्ष आणि नेत्रा. रक्ष कुठे आहे? दूध घालवायचंय. आणि हे आहे यांचं नवीन घर. सगळ्यात बेस्ट पार्ट ह्या घराची गॅलरी. तिथनं मी दिसते, तिथं उभं राहिली तर मी दिसते, पण पिंकीच इथं राहत नाही. नाही आता दिवसभर आहे ना ग, कसली सुद्धा लाईटची गरज नाही काय. तर इथे दूध घालवायचं होतं, त्यासाठी हळदी कुंकू वगैरे झालं. आणि मम्मी सोनू आल्यापासून असं झालं की मी व्लॉगच बनवत नाही. गप्पा मारायचा इकडे तिकडे, कुठे तर बाहेर जात असतो किंवा पाहुण्यांच्या घरी जात असतो. मी व्लॉग व्हिडिओ बनवायचाच विसरून गेली आहे. म्हणून हा व्लॉग मी म्हणजे तुम्ही 8-10 दिवसाचा समजू शकता, मी इथंच पोस्ट करते. त्यानंतर आठवड्याचे व्लॉग मी पोस्ट करेनच. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण साऊथ इंडियाचे खूप छान छान गोष्टी मी इथं शेअर करत असते. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग.